गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्तिं पूजामूलं गुरोर्पादं मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। ॐ श्री परमात्मने नमः। विश्वात्मक गुरुदेवांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करून आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर जमलेले सर्व भाविक भक्त सर्वांच्याही चरणी कोटी कोटी प्रणाम। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं। आपण सगळ्यांनी या अशा दुःखाच्या प्रसंगी देखील सत्संग प्रवचन कीर्तनाचं आयोजन केलं, याबद्दल तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन। संप्रदायाची रीत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवलीत। अगदी 20 लोक असू देत, काय प्रश्न नाहीये, पण आपण सगळेजण निरूपण ऐकायला बसलात। अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही शेवटी भगवंताचं चिंतन केलं, हे खूप श्रेष्ठ आहे आणि महत्वाचं आहे। कारण ह्या गोष्टी थांबत नाहीयेत, हे काळचक्र आहे, घटिका यंत्र म्हटलंय माऊलींनी त्याला। आणि आता गमतीचा भाग पण असा झालाय, ज्ञानेश्वरी उघडायला निव्वळ पहिल्यांदाच असं उघडून ठेवायला बरोबर सगळं तेच समोर आले जे आज आपल्याला बोलायचंय। असं व्हावं न ठरवता। आणि मग परमेश्वर आपल्यावरती काय करतो? कृपा करतो। परमेश्वराची कृपा ही पैसे देणे, सुख समाधान देणे म्हणजे व्यवहारातलं सगळ्या सोयी मिळणे, आपल्या मनासारखं सगळं होणं याच्यामध्ये नाहीये। तर जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण स्वीकारली आहे आणि स्वीकारून आपण शांत राहिलोय, कारण ती परिस्थिती तशीच आहे याची पूर्ण कल्पना आपल्याला आलेली असते। आणि ती खरी परमेश्वराची आपल्यावरती कृपा असते। नाहीतरी आयुष्यात आपल्या सगळं मनासारखं कधीच होत नाही आणि होऊ शकत पण नाही, कारण हे विश्व आपल्या ताब्यात नाहीये। ह्या विश्वाचा चालक मालक कोणीतरी वेगळा आहे, त्याला आपण काहीही नाव द्या, काही फरक पडत नाही। ज्ञानेश्वर माऊली त्याला सर्वत्र सदा आणि सम म्हणते। जे सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे, असं भगवंत आहे। समान आहे, सगळीकडे आहे आणि सदा सर्व काळ आहे, नेहमी आहे। आत्ता आहे, नंतर नाही, असं होत नाही। इकडं कमी आहे, तिकडं जास्त आहे, असंही होत नाही। आणि अशा ह्या चालकाच्या जीवावरती हे सगळं चाललेलं आहे। हे मजचे स्तव जाहले परी म्यान आहे केले। भगवंत म्हणतात अर्जुनाला, हे सगळे चतुर्वर्ण हे विश्व सगळं निर्माण झाले, पण मी केलेलं नाहीये ते। हा खूप मोठा सिद्धांत आहे, लगेच आपल्या लक्षात येईल न येईल, पण हे कानावरती असू द्या। हे भगवंतांनी मुद्दामहून निर्माण केलेलं नसून त्याच्या जीवावरती, त्याच्या सत्तेवरती सहज निर्माण झालंय। जसं आपली सावली सहज पडते, आपण तिला पाडतो म्हणून पाडू शकत नाही। कशाचा तरी परिणाम होऊन, प्रकाशाचा अंधाराचा परिणाम होऊन ते आपोआप पडते। मोठी असते, लहान असते, कधी पायाखाली येते, पण आपण ठामपणे छाती ठोकून सांगू शकत नाही की मी सावली पाडली, पण पडली आहे आपल्यामुळं, पण आपल्या हातात नाहीये। तसं भगवंत म्हणतात की हे मजचे स्तव जाहले परी म्यान आहे केले। माझ्यामुळे झालंय हे खरंय, पण मी केलेलं नाही अर्जुना, हे लक्षात ठेव। आणि हे असं ज्यानं जाणलं, नुसतं ऐकलं नाही, ऐकलेल्यावरती आपल्याला काय करायचंय? मनन चिंतन करायचंय। हा दुःखाचा प्रसंग आहे। अनेक सुखाचे प्रसंग देखील आपल्या आयुष्यात आले असतील,
काही गोष्टी तात्पुरत्या आपल्या मनासारख्या झाल्या असतील, बऱ्याचशा गोष्टी मनाच्या विरुद्ध झाल्या असतील. ह्या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करणं हे परमार्थाचं सूत्र आहे. माणसाने नेहमी अभ्यास करावा, म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. कारण तो सुद्धा दुःखात होता. तो अशा दुःखामध्ये होता की पुढं काय होईल, आपण काय असं झालंय म्हणून दुःखात आहोत. मनावरती थोडंसं मळब आलेलं आहे. पण आपण जगाकडे जर बघितलं तर अनेक घटना अशा घडत असतात रोज, आणि आपल्या आयुष्यात देखील त्या घडतात, आपल्याला त्या त्रास देतात, जाणवतं. पण पुन्हा आपण देखील हळूहळू काळाच्या प्रवाहात, ओघात ते विसरत जातो आणि समोर येणारे दिवस, समोर येणाऱ्या घटना ह्या स्वीकारत आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा रममाण होऊन जातो. ही एक निसर्गाची चालच आहे. काळ हळूहळू सगळ्या मनातल्या जखमा आपल्या भरून काढतो आणि काळानुसार फक्त त्या व्यक्तीची किंवा त्या प्रसंगाची स्मृती तेवढीच शिल्लक राहते. मग पुढं काही वर्षांनी आपण आपल्या पुढच्या पिढीला सहजपणे सगळं सांगत असतो. त्यावेळी काय आपल्याला जास्त दुःख होत नाही. खूप आठवण आली तर एखादा थेंब येईल डोळ्यामध्ये, पण त्याचा मनावरती किंवा हृदयावरती काही परिणाम होत नाही. आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या सत्संगाच्या निमित्तानं अभ्यास करायचा आहे. निव्वळ पुराण ऐकणं, निव्वळ कीर्तन ऐकणं, निव्वळ देवदेव करणं इतक्या पुरता परमार्थ मर्यादित ठेवायचा नाही. तर परमार्थाचा किंवा अध्यात्माचा आपण जाणीवपूर्वक अभ्यास करायचा. आणि जाणीवपूर्वक अभ्यास केला तरच आपल्या मनाला शांतता मिळेल. अन्यथा कितीही आपण परमार्थामध्ये धावाधाव केली तरी देखील आपल्याला पाहिजे ते समाधान किंवा शांतता अजिबात मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण तर सगळे वारकरी संप्रदायातले आहेत. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्या समोर आहे आणि त्याचा अभ्यास रोजच्या रोज करायला काहीच हरकत नाही. अगदी बारीक अभ्यास करायचा. आपल्याला जे कळत नाही ते अनेक विद्वान तुमच्या भागामध्ये आहेत, त्यांच्याशी भेटायचं, बोलायचं, अर्थ विचारून घ्यायचा. अर्थ कळलाच तरी आपल्या मेंदूला ते पटेल असं नसतं. कारण आपण लहानपणापासून आतापर्यंत भावनेच्या जाळ्यामध्ये अडकलेलो असतो. आणि जरी अडकलेलो असलो तरी निसर्ग इतका कठोर आहे की त्याचं काम तो करत असतो. आणि आपण मात्र काय करतोय, चांगलं झालं की हसतो, वाईट झालं की रडतो. आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं शरीर, प्रकृती आणि मनाची अवस्था नेहमी द्विधा, खालीवर, अस्वस्थ, बेचैन, काही कळत नाही, किंवा रागामध्ये, लोभामध्ये. बरेच लोक देवावर सुद्धा राग धरतात की देवानं कुठं आता चांगलं केलंय. अशा पद्धतीची मनस्थिती आपली सारखी बदलत असते. 5 मिनिटात शांत असतोय तर दुसऱ्या मिनिटाला अशांत. आणि ह्या सगळ्या अवस्था आपल्याला अशा का होतात ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे अध्यात्माच्या माध्यमातून. आध्यात्मिक जीवन हेच खरं जीवन आहे. संसार हे अध्यात्माचं फक्त एक छोटस अंग आहे. आणि म्हणून आपण आध्यात्मिक जीवन कसं चांगलं होईल, माझ्या हातून साधना किंवा नामस्मरण किंवा अभ्यास चांगला कशा पद्धतीने होईल ह्याचा जास्त विचार करायचा. बाकी सगळी संसारातली कामं आपली चांगली चालतात. आणि आताच्या ह्या प्रसंगामध्ये आपल्याला माऊलींनी खूप सुंदर अशी ओवी सांगितलेली आहे. भगवंतांनी अर्जुनाला श्लोक सांगितला. अर्जुन सुद्धा दुःखी होता. त्याचं दुःखी होण्याचं कारण वेगळं होतं की आता हे महायुद्ध होईल आणि जाणीवपूर्वक घरच्या सगळ्या लोकांना मारून टाकावं लागेल. तर त्याला पहिल्यांदा भगवंत उपदेश करतायत. अशोचानन व शोचस्वम, 2रा अध्याय. प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानु शोचंती पंडिता. चा सरळ अर्थ अगोदर आपण ऐकूया की तो स्वतःला
प्रज्ञावान समजतोस, ज्ञानी समजतोस आणि तू शोक करत बसतोस. ज्या गोष्टीचा शोक करायला नको त्या गोष्टीचा तू शोक करतोस. आणि ज्ञानी लोक कसे असतात त्याचं लक्षण अर्ध्या श्लोकात परत सांगितलंय की ज्ञानी लोक असे असतात की जिवंत असलेल्यांबद्दल सुद्धा शोक करत नाहीत आणि मेलेल्यांच्या बद्दल सुद्धा शोक करत नाहीत. ह्याचा अर्थ ज्ञानी माणसं दगडासारखी असतात का? नाही, ते विचार करतात. जिवंत आहेत ते कधी कोणाचं काय ऐकत नाही. ते निवांत आपल्या आपल्या नादात असतात, कामात असतात. किंवा एखादा हुशार असेल तर तो त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करत राहतो. एखादा अडाणी असेल तर एकमेकांना विचारून करतो. असंही जीवन चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा विचार आपल्याला वैयक्तिक ध्यानाला बसल्यानंतर किंवा साधनेला बसल्यानंतर करायचा आहे. आणि गेलेला मनुष्य पुन्हा फिरून येत नाही. आलाच तरी पुन्हा त्याला जावंच लागतं आणि त्यामुळे त्याचाही विचार ज्ञानी लोक करत नाहीत. ह्याचा अर्थ त्यांना दुःख होत नाही असं नाही. त्यांनाही थोडा वेळ वाईट वाटतं पण त्याला ते चघळत बसत नाही. म्हणजे त्यांना माहिती आहे की ही गोष्ट चघळून काही उपयोग होणार नाहीये. आपल्याला ह्याला आता स्वीकारच केलं पाहिजे. स्वीकार करण्याशिवाय आपल्या हातामध्ये काहीही नाहीये. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपली सुद्धा काय आहे सगळ्यांची कंडिशन तीच आहे. पुढच्या क्षणाला आपण आहे का नाही माहिती नाही. बाबा गमतीनं म्हणायचे नेहमी माझे गुरु की बघा महाराज प्रवचन करायला लागलेत आणि अचानक अटॅक आला आसनावरती तर महाराजांचं बोलणं बंद होणार. असं ते स्वतःच उदाहरण देऊन गमतीनं बोलायचे. त्याच्यातनं घ्यायचा अर्थ एवढाच आहे की काहीही पुढचं आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे विनाकारण शोक करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मनामध्ये त्या व्यक्तीची स्मृती ठेवून दुःख ठेवायचं हृदयामध्ये आणि जास्तीत जास्त नामस्मरण चिंतन हे कसं वाढेल आणि मला सुद्धा त्या मार्गावरून पुढे कसं जाता येईल ह्याचा विचार आपण करणं हे खरं शहाण्या माणसाचं काय आहे लक्षण आहे. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला खूप सांगितलं बघ अजून युद्ध व्हायचं आहे आणि तुला असं वाटतंय की तुझ्या हातनं ते मरतील. तिथं एकाच दगडामध्ये अनेक पक्षी भगवंतांनी मारलेले आहेत की तुला असं का वाटतंय की तू मारशील आणि हे सगळे मरतील. कदाचित ते तुला मारतील. काय सांगावं. माऊलींनी त्याचं चांगलं विश्लेषण केलंय की त्यांनीच तुला मारलं तर काय करणार. आणि समज तू त्यांना मारलं नाहीस आणि निघून गेलास रणांगण सोडून तरी देखील ते काय मरायचे राहणार आहेत का. कधीतरी त्यांना जावंच लागेल. ते चिरंजीव नाहीयेत. असं भगवंत खूप वेगवेगळ्या पद्धतीने सुरुवातीला काय करतायत साध्या शब्दात सांगतायत आणि तेही पटत नाहीये तेव्हा आध्यात्मिक शब्दात आणि ते पटत नाहीये तेव्हा साधनेच्या मार्गातनं अनुभूतीला आणून दाखवतायत की हे नेमकं काय आहे. ते शुद्ध विज्ञान म्हणायचं की जिथं अनुभूती आहे आपल्याला सुद्धा लक्षात येईल. मग आपण जर खरोखर साधना केली रोजच्या रोज नामस्मरण केलं जप केला तर आपल्याही लक्षात येईल की आपलं जीवन सुद्धा किती नाटकीय पद्धतीनं चाललेलं आहे. यंत्राप्रमाणे चाललेलं आहे. म्हणजे एखादा चित्रपट असतो की नाही तशा पद्धतीचं आपलं जीवन चाललंय हे आपल्याला एकदम शांत बसल्याशिवाय अजिबात समजणार नाही. आपल्या मनामध्ये जे दिवस रात्र खालीवर चालू आहे ते थोड्या वेळासाठी जर शांत होऊ शकलं साधनेच्या माध्यमातून किंवा कोणत्याही माध्यमातून तेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे की आपलं जीवन काय आहे. तोपर्यंत आपल्याला अजिबात काही कळणार नाही. आपण भावनेच्या आहारी जाऊन पुन्हा 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 ये रे माझ्या मागल्या असंच चालत राहणार. आणि पुढं म्हणजे हे सगळं आपल्याला आज उपयोगी पडणार आहे. पुढचा श्लोक 22वा सांगितला त्यातलाच वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथ. हे आपल्यासाठी एखादा जुना शर्ट आपण किती दिवस घालतो अंगात आणि आपण जर फाटकं तुटकं घालून फिरायला लागलो आणि लग्नाला गेलो कोणाच्या तर
तर आपल्याला किती जण चांगलं म्हणतात. एखादी वास्तू शांती आहे आणि आपण मळलेले, झिजलेले, अगदी सगळीकडं हात लावला तरी बोट लावलं की फाटणार एवढे जीर्ण झाले. कोण सहज धडकून दिलं तरी कपडे फाटणार. असे कपडे घालून आपण जातो का कार्यक्रमांमध्ये? किंवा घरात कामं करताना तरी तसे कपडे आपल्याला वापरता येतील का? तर मग जेव्हा माणसाचं शरीर जीर्ण होतं आणि त्याचं शरीर संसार करण्याच्या पात्रतेचं राहत नाही, तेव्हा ते शरीर सोडल्यानंतर अर्जुनाला भगवंत म्हणतात, तुला दुःख होण्याचं काही कारण आहे का? उलट भगवंत म्हणतात की असे कितीतरी देह आपलाच नव्हे, किडा मुंगी, अगदी कोरोनाच्या व्हायरस पासून म्हणूया ते ब्रह्मदेवापर्यंत, मग ते पाण्यात राहणारे सगळे जीव असतील किंवा जमिनीवर राहणारे सगळे जीव असतील किंवा आकाशात वास करणारे, आणखीनही आपल्या शास्त्रात म्हटलंय तसं स्वर्ग, मृत्यू, पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये वास करणारे जीव असतील, त्या सगळ्यांचं अधिष्ठान चैतन्य एकमेव आहे. आणि एकाच चैतन्यावरती हे सगळे तयार होतात, हे सगळे कालांतराने नष्ट होतात. आणि आपण ह्या गोष्टींना काही केलं तरी थांबवू शकत नाहीये, कारण हे अखंड आहे आणि आपण सुद्धा, रडणारे सुद्धा त्याचाच एक भाग आहे. हेच समर्थांनी आपल्याला सांगितलं की अकस्मात तोही पुढे जात आहे, तो सुद्धा त्याच काळचक्राचा एक भाग आहे की ज्या काळचक्रामध्ये आपले पणजोबा गेले, आजोबा गेले, आई गेली, वडील गेले, मुलं बाळ गेली, आपण सुद्धा त्याच कालचक्राचा भाग आहोत. आपण सुद्धा त्यांच्यासारखेच जाणार आहोत. वेगवेगळ्या मार्गाने जाऊ इतकाच फरक आहे. ते आपल्या वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक कंडिशनवरती अवलंबून आहे, आपण केलेल्या अनेक कर्मांवरती अवलंबून आहे. आपण कोणत्या पद्धतीने जाणार त्याचा अध्यात्माशी अजिबात संबंध नाही. अनेक साधू संतांना सुद्धा अनेक प्रकारच्या व्याधी होऊन ते गेले. ह्याचा अर्थ त्यांची पुण्यही कमी होती असा अजिबात धरायचा नाही. अनेक साधू संत तसे गेले. आपल्या ठिकाणी समजदारी येणं हे अध्यात्माचं लक्षण आहे. शरीर कोणत्या का अवस्थेत असे ना, ते मुका असो, बहिर असो, पांगळा असो, लोळा असो, रोगी असो किंवा निरोगी असो, म्हातारा असो किंवा तरुणा असो, त्याच्याशी अध्यात्माचा संबंध नाहीये. आपल्या ठिकाणी किती जाणीव निर्माण झाली, आपल्याला परमेश्वराविषयी किती ओढ निर्माण झाली, त्याच्यामध्येच आपल्याला किती गोडी निर्माण झाली आणि त्याच्यामध्येच आपण आपला श्वास सोडला का, एवढ्यावरतीच फक्त अध्यात्मशास्त्र अवलंबून आहे. बाकीच्या गोष्टींना फारसं महत्व भगवंतांनी तरी दिलेलं नाहीये. आणि म्हणून अर्जुनाचा भ्रम काढण्यासाठी ते किती समजावून सांगतात की नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हे जे काही आत्मतत्व आहे, जे तुझ्यामध्ये माझ्यामध्ये अखंड वास करतं, ते कुठल्याही शस्त्र, आणि हे आपल्याला कळण्यासाठी म्हटले फक्त, कारण आपल्याला व्यवहारातलीच भाषा समजते, अध्यात्मातली भाषा लवकर समजत नाही. म्हणून व्यवहारातनच सांगितलं भगवंतांनी देखील की शस्त्रांनी जसं शरीर तोडलं जातं तसं आत्म्याला तोडता येत नाही, अग्नीने त्याला जाळता येत नाही, वाऱ्याने त्याला वाळवता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, विरघळवता येत नाही, कारण ह्या सगळ्याचं अधिष्ठान अत्यंत सूक्ष्म असं ते चैतन्य आहे. आणि त्यामुळे त्याच्यापासूनच पंचमहाभूत निर्माण झाली आणि त्याच पंचमहाभूतांपासून आपली शरीर निर्माण झाली, आपलं मन, अंतःकरण निर्माण झालं. त्यामुळं त्या आत्मतत्वावरती ह्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. किंबहुना गेलेला मनुष्य पुन्हा पुढच्या गतीला जातो, त्यामुळे त्याला थांबवणं ही खरं तर आपली चूक आहे. आपण भावनेच्या भरामध्ये आपल्याला त्रास होतो हे खरं आहे, 100% बरोबर आहे, पण अध्यात्माच्या दृष्टीने ते योग्य नाही. अध्यात्माची दृष्टी असं सांगते की गेलेल्या मनुष्याला जर खरोखर आपल्या त्याच्यावरती प्रेम असेल, त्याला समाधान द्यायचं असेल, तर त्याच्या नावाने काही नामस्मरण करा
आता तुम्ही कार्यक्रम ठेवला ही खूप चांगली गोष्ट आहे की नामस्मरण करा, जप करा, ध्यान करा, की ज्याच्यामुळं त्या गेलेल्या व्यक्तीच्या मनाला बरं वाटेल. कारण मनोमय कोश तेवढा पाठीमागा असतो. जीव पुढच्या गतीला निघून जातो, ती त्याची जशी गती असेल तशी, त्याचं पाप पुण्य जसं असेल, कर्म कसं असेल तशी. पण त्याच्या मनाचा कोश जो पाठीमागे शिल्लक असतो, विचारांचे तरंग शिल्लक असतात, ते विरघळवायचे असतील तर आपल्याला साधनेमध्येच उतरायला पाहिजे. त्याच्यावरती त्रास करून घेऊन, मनाला लावून घेऊन उपाय होणार नाही. म्हणून आपण काय करायचं, आपली साधना नामस्मरण वाढवायचं. वाढवलं की ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे त्या जीवाला पुढील गती मिळते असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ती गती त्याला पुढे उपयोगी पडते. म्हणून आता आपल्यात बघा, पितृपक्ष हा फक्त भारतातच आहे, जो आपण आता साजरा करत आहोत भाद्रपद महिन्यामध्ये. इतका बारीक विचार केलेला आहे की त्या गेलेल्या व्यक्तींना सुद्धा पुढं चांगली गती मिळावी, त्यांना सुद्धा कुठं अडकाअडकी होऊ नये आणि त्यांना पुढे अध्यात्माचा मार्ग मिळावा. नुसता संसार करू नये त्यांनी, कारण संसार आपण अनेक जन्म झाले करतात, चिमण्या सुद्धा संसार करतात. मग आपलं तेवढंच काम आहे का, सकाळी उठायचं, खायचं, कामाला जायचं, रात्री झोपून टाकायचं? आपल्याला मेंदू कशासाठी दिला, एवढी बुद्धी, महत्वाचा विषय आपल्याला कशासाठी दिलेला आहे भगवंतांनी, तर त्याच्यामध्ये काहीतरी विचार करायचा आहे. बहिणाबाईंनी बघा विचार केला. अडाणी बाई होती, लिहायला वाचायला येत नव्हतं, तिच्या मुलांनी काही ओव्या लिहून ठेवल्या तिच्या. तिला सुचलं, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, किंवा मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. म्हणजे तिला सुद्धा हा विचार कळला. मग आपल्याला का कळू नये? आपल्याला सुद्धा भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे. आपण स्वस्थ बसावं, शांत बसावं थोडा वेळ घरामध्ये. एवढ्या सुख सुविधा आता उपलब्ध आहेत या जगामध्ये, आणि त्याचा उपयोग करून घ्यावा. एक अर्धा पाऊण तासाचा वेळ द्यावा स्वतःसाठी. आणि हे जे काय आपण आता ऐकतोय, सांगतोय, हे कळत नाही तसं आपल्याला, कारण आपल्या बुद्धीची पात्रता तेवढी झालेली नसते. आपण जरी धार्मिक असलो, आपण जरी परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करत असलो, याचा अर्थ आपल्याला सगळं समजते असा होत नाही. तर आपण काहीतरी करायलोय, मग त्याच गोष्टी आपण जरी योग्य पद्धतीने केल्या तर आपला जो टाइमपास होत असतो परमार्थामध्ये सुद्धा, वेळ जातो, फुकट खूप वेळ जातो. मग ते प्रवचन असो किंवा कीर्तन असो, तो वेळ साधनेसाठी उपयुक्त नाहीये. ती चर्चा झाली, आणि चर्चेतून आपल्याला आपण कुठं आहे एवढं समजतं नक्कीच. सत्संगातून किंवा अध्यात्माच्या चर्चेमधून आपण कुठं आहे हे आपल्याला समजतं. जायचंय दिल्लीला, पण आहे निपणीत. मग आता एवढा मोठा मधला पल्ला आहे, तो गाठण्यासाठी मला काय काय केलं पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा. म्हणून सत्संग, म्हणून कीर्तन, म्हणून वाचन, ग्रंथ वगैरे. आपण हे सगळं केल्यानंतर आपल्याला समजतं की एवढा मोठा पल्ला मला गाठायचा आहे, आणि त्याच्यासाठी मला आतापासूनच कंबर कसून प्रयत्न केले पाहिजेत. गप्प बसून चालणार नाही, तर आयुष्यातला वेळ फुकट जात राहतो. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुकाराम महाराजांनी खूप खोलीवर जाऊन खूप तळमळीने बेंबीच्या देठापासून हे सांगितलंय. अजिबात वेळ घालवू नका म्हटलं. आयुष्यातला वेळ खूप मूल्यवान आहे. पैसे मिळतील, माणसं मिळतील, येतील जातील, पण गेलेला क्षण अजिबात परत मिळणार नाहीये. आणि आपल्या जीवनातला तर नाहीच. दुसऱ्यांचा विचार इथं नाहीच आहे. मी कोण हा करावा विचार, आणि मला काय करायचंय, कोणत्या पद्धतीने मला ह्याच्यामध्ये उतरायचं आहे, आणि कुठल्या गोष्टीचा मनावरती परिणाम करून घ्यायचा आहे, कुठल्या गोष्टींचा करून घ्यायचा नाहीये, हे सगळं ठरवण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढं भगवंत अर्जुनाला सांगतात, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारार्थे न त्वं शोचितुम अर्हसि. माऊलींनी त्याचं छान विश्लेषण केलं, आपल्या सगळ्यांना समजेल असं. उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे
हे घटिका यंत्र जैसे परिधनेगा. मग पुढे सांगितलंय रोज सूर्य उगवतो, रोज मावळतो. आपल्याला कधी वाईट वाटलंय का? रोज दिवस असतो आणि आता अंधार पडलाय. मग कोणी जोर जोरात रडतं का की अंधार पडलाय, मला आत्ताच्या आत्ता उजेड पाहिजेच? रडतं का कोणी? मग रात्र गेली की आणि पुन्हा पहाट होते. तसं हे जन्म मरण नावाचं जे चक्र आहे ते अखंड चालू आहे अर्जुना, असं भगवंत अर्जुनाला सांगतात की हे कधीही थांबलेलं नाही. राम आले, कृष्ण आले, बुद्ध आले, महावीर आले, पैगंबर आले, ईश्वर आले, आल्या आणि गेले. कालचक्र है ये नियति का, क्या भरोसा है इस जिंदगी का. बाबा नेहमी एक भजन म्हणायचे, किंवा कुणी कुणाचे नाही, जो तो आपुले पाहे. आपण जरी एकमेकांशी निगडीत असलो तरी हा आपण आपलंच सगळं बघत असतो. जीवन जगताना आपलं फारसं दुसऱ्यांकडे लक्ष नसतं. सगळे असतात आपल्या सोबत म्हणून आपण आपलं प्रेम करतो, जीव अडकतो एकमेकांच्यात. पण मुळावर येऊन बघितलं तर आपल्याला आपलंच पडलेलं असते, खरं बघायला गेलं तर. आणि हे सत्य आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे की जन्माला आलेला मनुष्य एक ना एक दिवस मृत्यू पावणार, म्हणजे पावणारच. तो दीर्घायुष्य असू दे आणि 1000 वर्ष जगू दे, त्याला जावं लागणार. आणि दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर ह्या मायेच्या बाजारातनं लवकरात लवकर बाहेर गेलेलं बरं आहे. ज्ञानेश्वर माऊली 21व्या वर्षी जाणीवपूर्वक देह सोडला त्यांनी. जाणीवपूर्वक का बरं सोडला असेल? आपण जर 90 वर्ष जगलो तरी आपल्याला वाटतं ना अजून जरा असू दे, थोडे दिवस सगळ्यांच्यात राहूया. माऊलींनी 21व्या वर्षी देह सोडलेला, विसर्जन केलं. तसंच उरलेल्या 3 भावंडांनी पण. त्याबरोबर आद्य शंकराचार्य ज्यांनी आपल्या ह्या भागवत धर्माची पताका सगळ्या जगामध्ये पसरवली, त्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांनी देह सोडला. स्वामी विवेकानंदांसारखा भारतातल्या हिंदू संस्कृतीचा पुरस्कार करणारा व्यक्ती, योगी पुरुष 39व्या वर्षी आपल्यातनं निघून जातो. ह्या गोष्टी कशाच्या द्योतक आहे की लवकरात लवकर तुम्हाला समजा एखाद्या गबाळ्यामध्ये आम्ही टाकले आणि जाम केले तर तुम्हाला तिथनं कधी बाहेर पडेन असं होतं ना. नको नको वाटतं, त्यात घुसमटल्यासारखं होतं. तसं आपल्याला शरीरामध्ये घुसमटल्यासारखं व्हायला पाहिजे. श्वासोश्वासाला अडथळा आल्यावर कसं होतंय बघा, छाती भरल्यावर काय काय नको वाटतंय. तसं आपल्याला ह्या शरीरात राहत असताना रोजच्या जीवनातले अनुभव घेतल्यानंतर आपल्याला समज आली पाहिजे, थोडक्यात अक्कल आली पाहिजे की आपल्याला ह्यातनं लवकरात लवकर मुक्त व्हायचं आहे. अजिबात ह्यामध्ये कुठेही आम्हाला अडकून पडायचं नाहीये. हे खूप लवकर ज्याला समजतं त्याला माऊलींनी शतवृद्ध म्हटले 13व्या अध्यायामध्ये. इंद्रियांच्या सगळ्या दशा बघून, आपल्या पुढच्या माणसांच्या होणाऱ्या तऱ्हा बघून, म्हाताऱ्या माणसांची होणारी अवस्था बघून, त्यांचा खोकला, त्यांचं न दिसणं, लोकांनी त्यांना बोलणं, टाकून बोलणं, एखादा शेजाऱ्यानं रागारागानं म्हणणं की हा म्हातारा किती खोकतोय, रात्रभर आम्हाला झोपून देत नाही, कधी मरतोय काय की. माऊलींनी सांगितलं बरं काय हे सगळं. तर ही अवस्था बघितल्यानंतर आपण आपल्याला आलेला मृत्यू आनंदाने स्वीकारला पाहिजे. त्याला 26 गुणसंपत्तींपैकी लज्जा हा गुण 16व्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितलेला आहे की आपल्याला लाज वाटली पाहिजे की मी ह्या शरीरात कसं काय अडकून बसलोय. एवढा मोठा मी परमतत्वाचा अंश आणि ह्या शरीरातल्याच भावना, शरीरातल्याच सगळ्या गोष्टी, शरीराशी निगडीत असणारेच माझे नाती गोती, ह्यामध्ये मी एवढा का गुंतून पडलोय. आणि एवढा गुंतलो तरी मला जबरदस्तीनं नियती ह्यातनं काढून नेतेच, सोडत नाही, झडप घालतेच. आणि एवढं असून एवढं सत्य मी लहानपणापासून आतापर्यंत बघितलं तरी सुद्धा माझं मन ह्या शरीर नावाच्या भ्रमातनं का बाहेर पडू नये, ह्याच्यासाठी मी काय करू. भगवान गौतम बुद्धांना एकदाच फक्त वयस्कर माणूस दिसला, एक रोगी माणूस दिसला आणि एक मेलेला माणूस दिसला एकाच वाटेवर. तेवढ्यावरती बिचाऱ्यानं राज्य सोडलं आणि संन्यास धर्म धारण करून अनेक संतांना भेटले आणि अनेक साधना मार्गांचा अभ्यास करून शेवटी ते युक्ताहार विहारस्य ह्या पदावर येऊन त्यांनी समाधी अवस्था प्राप्त केली.
आणि आपण आपल्या जीवनामध्ये कितीतरी दुःख सोसतो, चटके सोसतो, चांगल्या वाईट गोष्टी बघतो. तर आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे की मला ह्यातून लवकरात लवकर सुटायचं आहे. हे एक मोठं जाळं आहे, सापळा रचलाय म्हणूया आपल्यासाठी देवानं. आणि रचलेल्या ह्या चक्रव्यूहातनं, सापळ्यातनं मला लवकरात लवकर भगवंताच्या नामाच्या बळावरती बाहेर पडायचंय. तुका म्हणे तुझ्या नामाची बळे अवघी अंसे काळे केले तोंड. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आणि लवकरात लवकर ह्या युद्धाच्या प्रसंगातनं, हे युद्ध आहे, सदैव मन आपलं अस्वस्थ राहतं आणि सदैव जीवनामध्ये काहीतरी चढ उतार येत राहतात. एक मोठं कोड आहे परमेश्वराने आपल्याला टाकलेलं. ते कोडा आपल्याला लवकरात लवकर आणि योग्य पद्धतीने सोडवायचं आहे. जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत अनेक वेळेला तेच कोडा आपल्याला घातलं जातं आणि रिपीटर बॅचला आपण बसतो. जोपर्यंत 12वी 10वी पास होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा परीक्षा, मार्च आणि ऑक्टोबर, पुन्हा पुन्हा परीक्षा. मग आपण जर अभ्यास केलाच नाही तर विद्यार्थ्यांच्या प्रमाणे नेहमी आपल्याला हेच करत बसायला पाहिजे. पुन्हा जन्माला या, पुन्हा मरा. तुकाराम महाराज म्हणाले एका ठिकाणी, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावी फजिती, किती वेळा फजिती करून घेणार. तीच फजिती. आपण म्हणतो ना, आता ही लय वाईट झालं बा, आता असं परत आयुष्यात व्हायला नको. पण असं कितीतरी जन्म आपलं झालंय आणि आता पुढे किती वेळा करायचं ते आपल्या हातात आहे. मनुष्य लोकींचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे. फक्त आपण बुद्धीचा वापर करून योग्य संतांना, योग्य ग्रंथांना शरण जाऊन आपला अभ्यास दिवसेंदिवस वाढवला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. अभ्यास काय करायचा आहे? पहिल्यांदा जे आपल्याला दिसतं डोळ्यांना त्याचं निरीक्षण करायचं. आपण कानांनी ऐकतो त्याचं निरीक्षण करायचं. स्पर्श घेतो, पंच ज्ञानेंद्रियांच्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या सगळ्याचा बारीक अभ्यास करायचा. आपलं संसारी जीवन आहे त्यामध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला सुख देणाऱ्या गोष्टींमध्ये रमलेलो असतो. त्या नक्की त्यांचं स्वरूप काय आहे हे अगोदर आपण स्वतः अनुभवानं समजावून घ्यायचं की ह्यांचं स्वरूप केवढं आहे, मर्यादित आहे, किती मर्यादा आहे. आपलं शरीर पण बघा, दिवसभर जर तुम्ही त्याला कामाला लावलं, संध्याकाळी साथ देत नाही, ते त्रास होतो त्याला. म्हणजे ते फक्त कामासाठी निर्माण झालेलं नाहीये, फक्त वासनेसाठी निर्माण झालेलं नाहीये. तुम्ही 1 तास ध्यानाला बसून बघा, शरीर शुद्ध करा, फळं घ्या, दूध घ्या किंवा वरण भात घ्या, वरण भाकरी घ्या आणि 2-4 दिवस असा नियम करून स्वस्थ आसन घालून हलका फुलका व्यायाम करून शांत बसायला शिका. तर त्या शरीरामध्ये कितीतरी शांतता आणि आल्हाद निर्माण होते की त्या शरीराला सुद्धा असं वाटतंय की बाकीच्या गोष्टीत मला आता पडायचंच नाहीये. इतकी त्या शरीराला आणि मनाला शांतता मिळते. आणि एवढा मोठा खजाना आपल्या जवळ असताना आपण आपल्या स्वतःला विसरून स्वतःचा वापर आपण फक्त वस्तू गोळा करण्याकरता, प्रपंच वाढवण्याकरता, आणि आपण वाढवून प्रपंच अजिबात वाढत नाही. आपला फक्त प्रयत्न असावा, तो वाढेल ह्याची हमी आपण देऊ शकत नाही, ती भगवंताच्या हातात आहे. माऊलीने त्याला ओवी दिल्या, हे कर्म मी करीनच किंवा हे केल्यावर माझं एवढं यश झालंच पाहिजे अशी भाषा देखील आपल्याकडे नसावी. त्याचा काही उपयोग होत नाही, कारण त्याचं यश अपयश हे अनेक गोष्टींवरती अवलंबून आहे. आणि खरोखरच आपल्याला संसारामध्ये सुद्धा यशस्वी व्हायचं असेल तर मग आपल्याला नामाशिवाय पर्याय नाही. संसार सुखाचा होईल निर्धार, नामाचा गजर सर्व काळ. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना छान वाटतात आपल्याला, पण आपण प्रत्यक्ष जोपर्यंत साधना करत नाही, प्रत्यक्ष जोपर्यंत त्याच्यामध्ये उतरत नाही, तोपर्यंत आपल्याला मनाची ती काय अवस्था, अध्यात्म म्हणजे नेमकी काय अवस्था आहे ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना आपल्याला येत नाही. किमान त्याची झलक तरी मिळाली पाहिजे. ती झलक पण आपल्याला मिळत नाही. आपण बाबा म्हणायचे सगळ्यांना की बाबांनो तुम्ही किती वर्ष वारीला गेलात, बरं आहे, चांगली गोष्ट आहे. मग असं म्हणून कधी पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आलेत का की हा खूप वर्ष झालं माझ्याकडे वारीला येतोय
मी एकदा ह्याच्या घरी जाऊन भेटतो ह्याला. मग तो का येत नाही? तो न येण्या पाठीमागचे कारण आपण शोधून काढली पाहिजे, की माझ्याकडनं काय कमी पडतंय म्हणून तो येत नाही. तुकाराम महाराजांना असं वाटलं बरं का, की मी काय करावं म्हणजे मग भगवंत माझ्यावर प्रसन्न होईल. आणि खरोखर पांडुरंग आला त्यांच्या घरी, सावता माळ्याकडे आला, सगळ्या संतांकडे आला. त्यांनी स्वतःमधलं जे जे काही चुकीचं होतं ते सगळं त्याग करायला चालू केलं. पहिला सावकारीचा त्याग करून टाकला. जे जे त्यांना खटकत होतं मनामध्ये, की ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझं मन विक्षेपित व्हायलंय, विचलित व्हायला लागले, त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्याग केला. म्हणून तुकाराम महाराजांना संसारात असून सुद्धा वैराग्याची मूर्ती म्हणतात. ज्वलंत वैराग्य. एखाद्या संन्याशाकडे नसेल एवढं मोठं वैराग्य तुकाराम महाराजांच्याकडे आपल्याला बघलं. आणि तो अभ्यास आपण करायचा आहे, की मन हळूहळू त्यातनं बाहेर काढायचं, काम मात्र करत राहायचं. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम. देहाला काम आहे, मनाला नाही. मनानं काय करायचं? भगवंताचं होऊन राहायचं. देहानं मात्र डोकं चालवून संसारातलं काम करायचं. आणि ह्या दोन्ही अवस्था आपल्याला ऐकायला जरी सोप्या वाटल्या तरी लवकर जमत नाहीत. म्हणून साधनेला बसायचं, शांत होण्याचा अभ्यास करायचा. आपल्याला शांत व्हायची सवय नाहीये. जाणीवपूर्वक शांत बसण्याचा अभ्यास करायचा. माऊलींनी जसं 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग नाव दिलं त्याला, म्हणजे स्वतःवरती संयम करायला शिकणे, असा अर्थ आपण आपल्याला कळण्यासाठी घेऊया. किंवा तुकाराम महाराज म्हणाले, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नाराय. एवढा सुखासुखी जर भगवंत घरी येत असेल तर बाकीचे उपद्व्याप करायचे कशाला? त्यांनी स्वतः सुद्धा ही साधना केलेली आहे भंडाराच्या डोंगरावरती. त्या दरम्यान त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि निव्वळ साधनेवरती भर दिला. संसारी असून देखील साधनेवरती भर दिला. आणि एवढा भर दिला की विठोबा देखील निराकार म्हटले त्यांनी. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. निराकार विठ्ठलाचं दर्शन घेतलं. जसं माऊली म्हणते, कानडा हो विठ्ठलू, कर्नाटकू तेणे मज लावी याला वेद, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथींची शोभा, पाया पडू गेले तव पाऊलचे न दिसे, उभाचे स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा नाकळे. म्हणजेच हा कुणाच वर्णन आहे? निराकार पांडुरंगाचं वर्णन आहे, ज्याला काही आकार नाही, उकार नाही, पाठ नाही, पोट नाही, माग नाही, पुढं नाही, देव सगळीकडेच आहे, कुठं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव कोठे नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलीच. ती दृष्टी आपल्याला प्राप्त झाली. डोळे आहेत आपल्याकडं, पण ती जी ज्ञानाची दृष्टी आहे, ती दृष्टी येण्यासाठी आपल्याला साधना करायची. आपल्या जीवनामध्ये दुःख भगवंतांनीच ठेवलेलं आहे. ते एवढ्याच करता ठेवलंय, बारीक सारीक पासून मोठ्या दुःखांपर्यंत अनेक ठोकरा आपल्याला आयुष्यात बसतात, अनेक प्रसंग येतात, चांगले वाईट. त्या सगळ्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी हे सगळे प्रसंग येत असतात, की आपली पचवण्याची शक्ती वाढावी. म्हणून संतांच्या जीवनामध्ये संतांवरती खूप वाईट वाईट प्रसंग जास्त आले आणि त्या प्रसंगामुळं त्यांच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि हळूहळू ते देवावरती न चिडता देवाच्याच पाठीमागे लागले. आणि तुकाराम महाराजांसारखा महान संत अभंग लिहितो की, बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी, या दुष्काळे पीडा केली, बरे झाले गेले धन ढोरे गुरे, लेकरे बाईल उपेक्षिली बरं झालं म्हणतात. बाईल कर्कश आहे तो पण बरा, जगात अपमान झाला तो पण बरा. का तर हे सगळं असंच आहे हे त्यांना कळालं. त्यांनी त्यात बदल करायला बघितला नाही, कारण त्यांना कळलं मी जरी बदल केला आणि 4 दिवस जरी लोक मला चांगली म्हटली तर पुन्हा आणि काहीतरी झालं की पुन्हा नावं ठेवणार. माऊलीने अमानित्व सांगताना सांगितलं की जे लोक तुमच्या पाया पडायला आज येणार आहेत तेच उद्या तुमच्या गळ्यात चपलेचा हार घालायला सुद्धा मागं पुढे बघणार नाहीत. त्यामुळं अमानित्वच ठेवा तुमच्याकडं. कुठल्याही प्रकारच्या सन्मानाची अपेक्षा अजिबात करू नका. हा पहिला गुण साधकांसाठी किंवा भक्तांसाठी माऊलींनी सांगितला
की तुकाराम महाराज म्हटले ना, पायीची वाहना पायी बरी. तो मुद्दाम म्हणाले. आपल्याला अधिकार जो प्राप्त होतो तो आतमध्ये आहे. त्याचा ह्या देहाशी सुद्धा काही संबंध नाही. पण तो अधिकार प्राप्त झाल्यामुळं आपल्या हालचाली तशा होतात ज्या सामान्य लोकांच्या पेक्षा इतर वेगळ्या असतात. त्यामुळं काही लोक आपल्या पाया पडत असतील, पण त्याचाही आपल्या जीवाला काय अहम निर्माण होऊन द्यायचा नाही आणि मोकळं मोकळं राहायचं. कमीपणा घेऊन राहायचं, नम्र होऊन राहायचं, मूर्खांसारखं राहायचं. अंतरी पिशाच्य परी काय, अंतरी शहाणा बाहेर पिशाच. हा, जगाशी पिशाच्य अंतरी शहाणा. आणि अशा अवस्था आपल्या मनाची आपल्याला साधनेच्या जोरावर करायची. ऐकून होणार नाही लगेच. ह्याच्यावरती मनन करावं लागेल. घरी गेल्यावर सतत चिंतन करावं लागेल. का अध्यात्म हा ऐकण्याचा विषय नाही, मनोरंजनाचा तर अजिबात नाहीये. हा जन्म मरणाचा प्रश्न आहे. जन्म मरणाची व्यथा आपल्याला चुकवायची आहे. जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा आहे. वारी वारी जन्म मरणाते वारी. आणि इथं काय आपल्याला मनोरंजन करून उपयोग नाहीये. हा हास्य विनोदाचा भाग नाहीये. खरोखर आपल्याला हा आपल्या आयुष्यातला एक गंभीर प्रश्न आहे. आपल्याला शांतपणे गंभीरपणे त्याच्यावर विचार करायचा आहे आणि नाराज न होता पुढचा अभ्यास काय करायचा आहे ह्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि तो अभ्यास पहिल्यांदा सुरू करत असताना आपण शांत बसायला शिकायचं, कुणाच्याही आधाराशिवाय. आपल्याला देवाचं एखादं रूप आवडत असेल, त्याचं नाम घ्यायला काय हरकत नाही. गुरूंनी मंत्र दिला असेल, त्याचा जप करायला काय हरकत नाही. पण जास्तीत जास्त कुठलंही आलंबन नको आहे की मी हेच वाचणार मग तेच करणार, या देवाला पायाच पडून येणार. चांगलं आहे, सुरुवातीला ठीक आहे, पण आयुष्यभर पहिलेच्या वर्गात बसणं किती योग्य आहे. तर ते सगळं झाल्यानंतर आपण थोडा वेळ शांत, डोळे बंद, सगळा पंच ज्ञानेंद्रियांपासून मुक्त होऊन थोडा वेळ आसनावरती, मग तेथं आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे, तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचे. माऊलीने आपल्याला 6व्या अध्यायात सांगितलं. शांत बसल्यानंतर आपण आपल्या गुरूंचं स्मरण करायचं. छान बसायला काहीतरी आसन घ्यायचं. पाठीचा कणा थोडासा सरळ ठेवायचा. दोन्ही हात एकमेकात गुंफायचे आणि डोळे बंद करून शांत बसून राहायचं, सद्गुरूंचं स्मरण करीत. कितीही विचार आपल्या मनामध्ये येतात येऊ देत. अर्जुनाला प्रश्न पडलेत पुन्हा की मी असं करायला लागल्यावरती माझं मन काय थाऱ्यावर राहत नाही. राहू दे म्हणाले, तू संकल्प कर, फक्त मला साधनेला बसायचं आहे, मनाला कुठं जायचंय तिकडे जाऊ दे. तो संकल्प पुन्हा त्याला आपल्या जागेवरती घेऊन येईल. तू काय काळजी करू नकोस, पण तो संकल्प करायला हायगाई करू नकोस. किती पण वर्ष तुला मन दमवू दे, पुन्हा ते जागेवर येणार म्हणजे येणार. पण तू तुझ्या गुरूंचं स्मरण कर आणि रोज आपला बैठक मारून बसत जा. थोडा वेळ, अर्धा तास बसा, पाऊण तास बसा, 1.5 तास बसा, 2 तास बसा, 3 तास बसा. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा वेळ स्वस्थ डोळे झाकून, अगदी पाठ दुखत असली भिंतीला टेकून बसा. आता मला जसं तुम्ही ह्या खुर्चीवर बसवलंय तसं खुर्चीवर बसा. हे बसलेत ना, आता ह्यांना बसता येत नाही खाली, त्यांनी खुर्चीवर बसायचं शांत. घरी असताना सकाळी बसा, दुपारी बसा, संध्याकाळी बसा. कधीही आपल्याला शांत वाटतं आणि बसावं असं वाटतं डोळे झाकून, त्या वेळेला बसा. हा एकमेव मार्ग आहे आपल्या स्वमध्ये जाण्याचा. सोपा, सहज, स्वस्थ बसायला शिकणे. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सुधा. एकच नाम, सारख्या सारख्या देवी देवता बदलायच्या नाहीत. येऊ देत गणपती, म्हणूया अथर्वशीर्ष, पण मनातल्या मनात नाम घेताना एकाच देवाचं घ्यायचं. एक देव आणि एकच गुरु आणि एकच नाम. अनेक संतांना भेटायचं, अनेकांचं दर्शन घ्यायचं, अनेक ग्रंथ वाचायचे, पण मनामध्ये नाम घेत असताना एकच घ्यायचं. जसा एकच नवरा एकच बायको असते, ते एकमेकांचं चिंतन करतात, तसं एकाच गुरुचं किंवा एकाच देवाचं आणि एकाच नामाचं आपण चिंतन करायचं. एक तत्व नाम दृढ धरे, मग आपल्याला त्याचा अर्थ कळेल. प्रत्येक ठिकाणी वितवितभर खड्डा खणल्यावर पाणी लागणार नाही. एकाच ठिकाणी सतत 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 मारा केला पाहिजे. सोहम शब्दे मारा केला
विठ्ठल काकुळतीला आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे सोडी न मी तुझला. आता माऊलींनी करताना विठ्ठलाचं कुठं नाव घेऊन विठ्ठलाचं ध्यान केलंय असं म्हटलंय का? नाही. तिथं त्यांनी आपल्या गुरूंना सन्मान दिलाय. विठ्ठलाचं नाव हे कोणासाठी आहे? सर्वसामान्य जीवांकडनं निर्देश केलेला आहे. साधना मार्ग सोपा व्हावा, सहज व्हावा, कळावा, सगुणाची उपासना व्हावी म्हणून दिलेला आहे. आणि पुढं मग नामदेवांसारख्या महाभक्ताला सुद्धा औंढ्या नागनाथाला विसोबांच्याकडं स्वतः पांडुरंग परमात्म्यांनीच पाठवलेला आहे. म्हणून आपण एकाच देवाचं ध्यान करायचं की त्या देवानंच प्रसन्न होऊन आपल्याला गुरूंचा मार्ग दाखवला पाहिजे. मग त्या गुरूंची एवढी सेवा करायची. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेस. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. मग तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. अशा पद्धतीने मग संतांच्याकडे जायचं. त्यांना आपण काय विचारायचं नाही, आधी त्यांची सेवा करायची. ते सेवेनं प्रसन्न झाले की त्यांचा मूड बघून मग विचारायचं, मी एक प्रश्न विचारू का? त्यांनी विचार म्हटले तर पुढं बोलायचं, नाहीतर गप्प बसायचं. त्यांनीच म्हणाय पाहिजे हा किती सेवा करते, याच्याशी जरा बोलाय पाहिजे. एवढं त्यांची आपण वाट बघायची. एवढा संयम आपल्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. साधनेच्या अगोदरच एवढा संयम आपल्या ठिकाणी पाहिजे. आणि मग त्यांना आपण प्रश्न विचारायचा की मी कोण आहे, नेमका कोण आहे? तुम्हाला आता विचारलं शिवाजी दादा कोण आहेत, तर काय सांगणार आपण? पिवळा शर्ट घातलाय, पेन आहे, आमके सासवड आहे, तमक गाव आहे, गोरंब्याचे आहेत, काळे आहेत, पांढरे आहेत, एवढी शेती आहे, नोकरी आहे. आपल्या ह्यात शिवाजी महाराज कुठे आहेत सांगा? कोटच नाहीत. नुसतं शेतीचं वर्णन, नातेवाईकांचं वर्णन, पोराबाळांचं वर्णन, शरीराचं वर्णन. ह्यात ती व्यक्ती कुठं सापडते? सापडतच नाही. तुम्ही सगळे बाहेरच सांगायला लागलाय. मग ती व्यक्ती नेमकी कोण आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग आपण सगळे एकच आहे, सगळ्यांची गत तीच आहे. हे शरीर म्हणजे आपण नव्हेच, हे नाक डोळे म्हणजे आपण नव्हे. कारण मृत्यू पावल्यानंतर आपलं शरीर, आपले नाक डोळे तिथंच असतात. ऑक्सिजनचे सिलेंडर लावले तरी सुद्धा तो माणूस उठून बसू शकत नाही. मग नेमका आपण कोण आहे ह्याचा विचार आपण संतांना विचारायचा. मग संत आपल्याला उपदेश करतील. उपदेश केलेलं नुसतं ह्या कानानं ऐकून त्या कानानं सोडून द्यायचं नाही, तर ते मनामध्ये साठवायचं, त्याचं जतन करायचं आणि त्याची वाढ करायची. त्याचा अभ्यास वाढवायचा. वाढवता 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 आपण कोण आहे ह्याची जाणीव आपल्याला हळूहळू झाली पाहिजे. आपल्या जाणीवेत राहण्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखील. आपणच आपल्याला पाहायला शिकायचं. पहावे आपण असी, आपण या नाव ज्ञान म्हणते समर्थ. आणि माऊली म्हणते देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. आपणच आपल्याला पाहिल्यानंतर कळतं की आपणच सगळ्याचं मूळ आहे. आपणच देव आणला, आपणच देवाऱ्यात पुजला, आपणच पाया पडलो, आपणच रडलो, आपणच घाबरलो, आपणच तडकली मूर्ती म्हणून सोडून पण आलो, पुन्हा नवीन करून आणला. केला मातीचा पशुपती परी, मातीची काय महती. ज्याची पूजा तेनेची घेणे. ज्या तत्वाची पूजा करायची आहे ते तत्व बाजूला राहून मग आपण निवळ कर्मकांडामध्ये अडकतो, तर अडकायचं नाहीये. कर्मकांड बाजूला ठेवून कर्मकांडाचा हेतू लक्षात घ्यायचा. फोटो पुजायचा का? तर त्या देवाची आठवण आपल्याला व्हावी म्हणून. मूर्ती पुजायची त्या देवाचं तत्व आपल्या मनामध्ये ठसावं म्हणून. आणि एक दिवस आपली पण मूर्ती निघून जाणार आहे. मग ते जे तत्व आहे जे त्या मूर्तीमध्ये सुद्धा वास करतं आणि आपल्या हृदयामध्ये चैतन्य असे सर्वगत म्हटले, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू. ते जे जाणीव तत्व आहे, जाणीवेच्या रूपात आपल्या हृदयामध्ये वास करतं, त्याच्याशीच आपलं मन सतत 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 एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम. सारखं सारखं आपण मनाला स्वमध्ये राहण्याचा अभ्यास करून दिला की मग ते मन पूर्वीसारखं राहत नाही. मन असतं
पण त्याची दशा बदलते, पूर्ण सात्विक अवस्थेला ते जातं आणि स्वतःशीच एकरूप राहायला शिकतं आणि मग स्वतःमध्ये राहून सगळी संसारातली कामं ते करतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई, माझी अशी अवस्था येते आपल्याला सुद्धा. सकळांचे येथे आहे अधिकार. पण आपण त्या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीनं करून, योग्य ग्रंथ आपल्याकडे तर उपलब्धच आहेत, आता काय प्रश्नच नाही, सांगायलाच नको. योग्य संतांच्या सानिध्यात जाऊन आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेण्याचा प्रयत्न मनुष्य देह व्यवस्थित आहे तोपर्यंतच करायचा. डोकं काम करायचं बंद झाल्यावर परमार्थ कळत नाही, कारण परमार्थ आधी ऐकावा लागतो, त्याच्यावर विचार करावा लागतो. त्यासाठी शरीर बुद्धी बरी पाहिजे, थोडीशी ठीकठाक पाहिजे, कमीत कमी बुद्धी तरी नीट पाहिजे. शरीर एक वेळ नीट नसलं तरी चालेल, आणि ती व्यवस्थित आहे तोपर्यंतच अभ्यास करायचा. नाही तर मग कानांना ऐकू येत नाही, डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही, कोण काय म्हणतंय काय कळत नाही. अशा स्थितीमध्ये जर आपण ग्रंथ ऐकायला बसलो तर तो ग्रंथ कळणार कसा? कारण कुठल्याही संतांनी म्हातारपणे ग्रंथ लिहिलेले नाहीयेत, सगळ्यांनी ऐन तारुण्यामध्ये ग्रंथ लिहिलेत. ग्रंथ समजून घेण्यासाठी आपली बुद्धी सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे, एकदम सशक्त पाहिजे. संसार करण्यासाठी कसं पाहिजे? अंगात ताकद पाहिजे, सशक्त पाहिजे. मग परमार्थात सगळे बुद्धी कमकुवत झाल्यानंतर करायचं असं कसं होईल? परमार्थ सुद्धा आपल्याला ऐन तारुण्यातच करायचा आहे. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी. तरुण वयातच आपल्याला साधना तपश्चर्या करायचंय. तुकाराम बुवांनी 30-32 वर्षाचा असतानाच साधना केली सगळी, फार म्हातारा झाल्यावर केलेली नाहीये. 42-43व्या वर्षी देह विसर्जन केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला देह चांगला आहे तोपर्यंतच साधनेचा अर्थ समजावून घ्यायचा. एकदा अर्थ समजला की जरी आपण पॅरालिसिस होणे अंतरुणावर खिळलो तरी मन मात्र काय राहील? आपलं प्रसन्न राहील. आपल्याला दुःख वाटणार नाही, मला असं का झालंय, मी एवढं देवाचं करत होतो, मला असं का झालं, हे म्हणायच्या अगोदरच साधना करून साधनेचा अर्थ समजावून घेऊन, ग्रंथांचा अर्थ समजावून घेऊन चांगलं मन तयार करायचं. बाबा गमतीनं म्हणायचे, माझं गटुळ तयार आहे, कधी पण येऊ दे एसटी, मी लगेच गटुळ एसटीत टाकणार, ते निघणार, बघा तुमचं तुम्ही बघा काय करताय म्हणायचे. मी तर काही इथं थांबणार नाही, माझं गटुळ माझ्या काकत कायम तयारच आहे म्हणायचे. तसं आपण पण काय करायचं? संसार करायचा, पक्षी अंगणी उतरते तैसे असावे संसार. सगळं काम करत असायचं, लक्ष मात्र तिकडच ठेवायचं, कारण कधी पण ऑर्डर येऊ शकत्या. आणि ते ऑर्डर अशी आहे की जिथं हातात काम असेल तिथंच टाकावं लागतं. माणसं संडास करता करता जातात, झोपेत जातात, आंघोळ करताना तांब्याचा हातात घेतात आणि जातात. मग तांब्याच्या आवाजाने घरातले पळत जातात, तांब्या का पडला हिच्या हातात ना. म्हणजे असं मी डोळ्यांनी बघितलेलं तुम्हाला सांगायला लागलं, एक पुस्तकातलं नव्हे. तर असं होतं, चालता चालता बोलता बोलता इकडं बघत असतो तोपर्यंत संपलेला असतो. मग हे असं व्हायच्या अगोदरच आपल्याला काय करायचंय? सावध व्हा म्हटलं संतांनी. गस्त आली जागा लोकांना, चौघे गस्ती 18 हाका मारीती. आपल्याला काय करायचंय? जोपर्यंत शरीर मन आपल्या ताब्यात आहे, घट्ट आहे, असू दे सैरभैर पण घट्ट आहे, त्याला योग्य ठिकाणी वापरून तालमीत जसा एखादा पैलवान तयार होतोय तसं साधनेमध्ये सुद्धा कसं झालं पाहिजे? आपण अगदी तलवारीच्या पात्यासारखं तयार झालं पाहिजे. हाच उद्देश आज आपण ह्या असू द्या, आता आपल्याला थांबायचंच आहे, हा उद्देश ठेवून आपण आजचा हा सत्संग करूया. जीवनामध्ये ही घटना वारंवार होत राहणार. आज आईच्या बाबतीत झाली, उद्या अनेक व्यक्तींच्या बाबतीत. मी तरी ह्या 3 महिन्यामध्ये मला वाटतंय की आमच्या भाविकांच्या मध्ये फक्त अशा घटनांच्या पायातच अनेक ठिकाणी भेट दिली. अनेक घरांमध्ये अनेक प्रकारचे तरुण म्हातारे लहान मुलं अशी गेली. कोण आजारी पडून गेलं, कोणाला काय शॉक लागून गेलं, कोणाला काय रोग होऊन गेलं, कोणाला काय अचानकपणे अटॅक येऊन गेलं, काय कळायला मार्ग नाही. आणि ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपण स्थिर झालं पाहिजे. आणि हे नेमकं जीवन काय आहे
ह्याचा शोध घेतला पाहिजे. गप्प बसायचं नाही. काय करायचं आता, झालं, चला जीव्या भाकरी खाऊन झोपूया निवांत. खायची, झोपायचं, पण विचार डोक्यामध्ये काय पाहिजे, जागरूक पाहिजे की मी सुद्धा आता त्या मार्गात जाणार. भ्यायचं नाही, डिप्रेशन मध्ये जायचं नाही, नाराज व्हायचं नाही, पण विचार करायचा व्यवस्थित आणि आपल्या आयुष्यातला वेळ योग्य गोष्टींसाठी खर्च करायचा. आपल्याला जर चुकीच्या सवयी असतील तर त्या आजपासून मी सोडीन. आपण बघा, एखादा माणूस घरातला गेला तर एखादी गोष्ट सोडतोय त्याच्या आवडीची, 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी. जास्त प्रेम असलं तर कोणी कोणी आयुष्यभर पण सोडतात, होय की नाही, माहिती आहे सगळ्यांना. तसं आपण आजपासून काय करायचं, सत्संग ऐकतो आपण ज्या ज्या वेळेला, तेव्हा तेव्हा आपल्याला असलेल्या काही सवयी असतात की ज्याच्यामुळे आपण साधनेमध्ये बसू शकत नाही. खाण्यापिण्याच्या असतील, बोलण्याच्या असतील, काम करण्याच्या, आळस असेल, राग असेल, त्यातलं एक 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 काय करायचं, आजपासून सोडायचं. सोडत 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 जायचं. आणि सोडत सोडत जाईल तसं तुम्ही रस्त्यानं चाललाय आणि तुमच्या डोसक्यावर मी एक 4 किलो कोबी, 10 किलो टोमॅटो, एवढी सुरपेटी, एवढा तबला आणि काय गबाळ ट्रंक सगळं दिलं आणि म्हटलं एक 100 किलोमीटर तुम्हाला आता चालत जायचं आहे सगळं घेऊन, तर तुम्हाला किती गोड वाटेल, त्रास होईल ना. हे सगळं वजन डोक्यावर घेऊन आयुष्य जगणार कसं. राग, लोभ, क्रोध, सगळं हे अनेक वासनांचं ओझं डोक्यामध्ये घेऊन आपण मोकळ्या अंगाने कसं पळणार. पळणाऱ्या माणसाचं अंग कसं पाहिजे, मोकळं पाहिजे. बघा, पळायला जे जे आता शर्यतीत असतात त्यांच्या अंगावर फक्त बनियान आणि चड्डी असते, अंगावर शर्ट पॅन्ट सुद्धा ठेवत नाही त्यांच्या. का, त्यांचा वेग वाढला पाहिजे, त्यांना पळता आलं पाहिजे. ढीगभर ओझं घेऊन पोहायला गेला तर बुडणारच की. तसं हे संसाराचं नाहक ओझं आहे ते मेंदूवरती नको आहे, हातात तेवढंच असू दे. घर काय येऊन डोक्यावर बसत नाही, माईक काय येऊन माझ्या अंगावर बसत नाही, भाकरी बुट्टीत केलेली काय आपोआप तोंडात पडत नाही का, पडते कोणाच्या. अशी बुट्टीत भाकरी केली ती म्हणते कधी कवापासून करून ठेवल्यास अजून का खाल्ली नाहीस, मला वाळून बुरा येऊन जाईल, खरं ती काय सांगत नाही आपल्याला. का देवालयातले देव म्हणतील आमची पूजा का केला नाहीस आज, 4 दिवस झालं बघायला आलोय. तर हे सगळं स्थिर आहे, ते काय आपल्याला त्रास देत नाही. सगळा त्रास कुठे आहे, आपल्या मनामध्ये आहे. आणि त्यातनं आपल्याला बाहेर पडायचं, ते ओझं अगदी रिकामं करायचं, आपल्याला मोकळं व्हायचं आहे यातनं. हेच मुक्त अवस्था आहे. आणि त्याचा अभ्यास आपल्याला जोपर्यंत शरीर व्यवस्थित आहे तोपर्यंत आपले हात, पाय, कान, नाक, डोळे सगळे चांगले आहेत हा विचार रुजवायचा. नंतर सगळे खराब झाले तरी काय हरकत नाही, भीती नाही, काय नाही, निवांत. उलट संतांचं जीवन असं आहे की त्यांना जेवढा त्रास होईल एका जागी बसून लावला की तेवढा त्यांना आनंद होतो. स्वामी स्वरूपानंदांसारखे महान संत अशक्तपणामुळं 42 वर्ष एका जागी बसून होते, एका खोलीतच 10 बाय 10, पण त्यांना समाधान वाटत होतं, कारण त्यांनी मनातनं सगळं ओझं काढून टाकलेलं होतं. आणि त्यांना आधुनिक ज्ञानेश्वर ही उपाधी देण्यात आली. आणि आपण एवढी कामं करून आपल्याला कोण काय उपाधी देते, काहीही कोण देत नाही, दिल्या तर 4 शिव्याच देतात. पण आपण ह्या उपाध्या हळूहळू कमी करायच्या. हात, पाय, इंद्रिय चांगली आहेत तोपर्यंत साधनेचा अभ्यास करायचा. त्यावेळी आपण सगळी हाडं आपण झिजवून टाकायची नाहीत फक्त प्रपंचासाठी. त्याच 24 तासातला अर्ध्या तासाचा वेळ टीव्ही बघून झाल्यानंतर तरी कमीत कमी थोडा वेळ बसायचं ध्यानाला. एखादा पिक्चर बघाय माणसं 3-3 तास बसतात, 4-4 तास बसतात. त्याच्यातच आपण रात्री झोपताना एक 20-25 मिनिटं जर भगवंतासाठी दिली तर तेवढा तुमच्या 24 तासांवर परिणाम होतोय. म्हणजे भगवंताची शक्ती किती मोठी आहे बघा. एवढे वर्ष चाललेला संसार एका नामस्मरणाने सुटतो. योगानंदाने त्याला उदाहरण दिलं, 1000 वर्ष किंवा 10,000 वर्षाच्या अंधाऱ्या गुहेमध्ये काय 10,000 वर्ष प्रकाश करावा लागत नाही. एक दिवा लावला किंवा एक बल्ब लावला तर लगेच अंधार गायब होते. तसं खूप वर्ष अडकलोय म्हणून काय खूप वर्षच अशीच घालवायला पाहिजेत असं नाही. तर आपण जर मन लावून साधना केली तर ह्याच देही, ह्याच डोळा आपण मुक्त होऊ शकतो, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून सगळ्यांनी ह्याचा अभ्यास करायचा. ह्या आईच्या जाण्याच्या निमित्तानं आपण हा अभ्यास करायचा आणि ह्यातनं मोकळं व्हायचं. तरच
जो मुक्त होतो त्याच्या 42 कुळांचा उद्धार होतो म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं. मग आपण जर साधनेचा अभ्यास केला तर आपल्या कुळाचा सुद्धा काय होतो, उद्धार होतो, पवित्र होतो कुळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व तयाच्या चिंतने तरतील दोषी. त्यांचं चिंतन केल्यावर आपल्यातले दोष सुद्धा जातात. देव त्यांच्या पायातले धूळ घ्यायला पाठीमागं लागतो असं तुकाराम महाराज म्हणतात. मग आपण हळूहळू आपली साधना वाढवायची. आजपासून डोक्यात एकच विषय ठेवायचा की संसार माझा चालू आहे, तो काय करायला लागत नाही, सगळी करायला लावतातच मला, पण त्याच्यामध्ये मला सारखं आठवेल तसं स्मरण अनुसंधान ठेवायचं आहे. काही प्रश्न पडतील ते लिहून ठेवा किंवा मनाच्या एका कोपऱ्यात ठेवा. त्यांची उत्तर हळूहळू मिळत राहतील. जे अवघड असतील त्यांची वेळाने मिळतील. खरा अभ्यास चालू ठेवा, सुट्टी देऊ नका. कारण आमचं प्रवचन हे व्यावसायिक नाहीये किंवा तुम्हाला काहीतरी आम्ही उपदेश करायचा म्हणून इथं आलेलो नाहीये. मला हे पण माहित नव्हतं की इथं आल्यानंतर मला नेमकं काय करायचं आणि बोलायचं आहे. मी अजून पण विचारातच होतो की आपल्याला काय करायचं आहे इथं. त्यामुळं आमची इच्छा एवढीच आहे तुमच्या सगळ्यांच्याकडनं की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा. नाहीतर मग नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं नको व्हायला. मग महाराज गेले मठाला, तुम्ही गेलात घरी, भाकरी खाल्ली, झोपून टाकले. उद्या सकाळपासून आणि तसंच सुरू. पाया पडणं देवाला, त्याची पूजा करणं चांगलं आहे, पुण्य मिळेल. मुक्ती मिळेल का नाही सांगता येत. त्याला पापात्मक पुण्य म्हटले, पुण्यात्मक पाप म्हटले माऊलीने. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईल. पापात्मके पुण्य आणि पुण्यात्मक पाप अशा उपाधी माऊलींनीच पहिल्यांदा, मला वाटते अख्ख्या जगात पहिल्यांदा माऊलींनी दिली असं. कुणीच दिलेली नाही अशी उपाधी. पुण्यच आहे ते, पण ते पुण्य असं आहे की ते आपल्याला मुक्त करत नाहीये, बांधून ठेवायला लागले. तर आपल्याला अभ्यासपूर्वक त्या सगळ्यातनं सुटायचं आहे. म्हणून माऊलीने आपल्याला त्याच्या पुढे पण सांगितलंय, निर्जीवा दगडांची काय करशील सेवा, तो तुझं निदैवा देईल काही. सगळ्या तीर्थांचं माहेर तुझ्या हृदयात असताना अनेक तीर्थांवरती जाऊन अनेक दगडांच्या पुढे डोके ठेवून तुला समाधान मिळेल असं वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. हृदयामधली जाणीव आधी चांगली वाढव आणि मग दगडाकडे बघ, तो दगड सुद्धा तुला जिवंत दिसेल. आधी अभ्यास कर म्हणाले ते. सुरुवातीला जा, बघ, बघितल्यानंतर तुला कळेल की काहीच कळत नाहीये आपल्याला, नुसतंच आपण पाया पडून यायलोय. आणि त्याच्यानंतर घरी ये, बस शांतपणे अभ्यास कर आणि अभ्यास करून मग पुन्हा जा, तुला छान वाटेल. आणि तो अभ्यास आपल्याला आजपासून करायचा असा संकल्प आपण ह्या दिवसाच्या निमित्तानं करूयात. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूयात. ओम गुरुदेव आत्मावाली.